संजय राऊतांकडून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधण्यात आलाय। फडणवीसांनी कपट कारस्थानाचं राजकारण केल्याचा आरोप राऊतांनी केलाय। तर देवेंद्र फडणवीसांना जनता खलनायक मानते असंही राऊत म्हणाले। फडणवीसांनी राज्याच्या राजकारणाला कलंकित केलं। फडणवीस हे पावसाळ्यात उगवणारी छत्री असल्याचं देखील संजय राऊत म्हणाले। देवेंद्र फडणवीस बरं का, ही राजकारणातली पावसाळ्यात उगवलेला छत्री आहे। तसं आता राजस्थान, मध्य प्रदेश वगैरे अनेक भागामध्ये मुख्यमंत्री नेमले गेले, कोणाला माहीत नाही। तसंच त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी अनेक अनुभवी नेत्यांना डावलून केल्यामुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला माहीत झाले। देवेंद्र फडणवीस यांना नेतृत्व करण्याची चांगली संधी प्राप्त झाली होती, पण कपट कारस्थानाचं राजकारण, दळभद्री राजकारण, महाराष्ट्राला कलंकित करण्याचं राजकारण त्यांच्या नेतृत्वाखाली झाल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र कलंकित केला आणि आज महाराष्ट्र त्यांचा द्वेष करतो। या राज्याची जनता, या राज्याची बहुसंख्य जनता देवेंद्र फडणवीस यांना खलनायक मानते। त्याला जबाबदार ते स्वतः आहे। महाराष्ट्रात जरा हा संरक्षण बिगर संरक्षण अगर फिरला ना तर ह्याला कळेल की देवेंद्रजींचे चाहते किती आहेत आणि देवेंद्रजींचे चाहते ह्याला काय करू शकतात। म्हणून भांडूपमध्ये 4 पोलिसांची संरक्षण घेऊन ते पण देवेंद्रजींच्याच खात्याने दिलेले आहेत। गृह खात्याने दिलेल्या संरक्षण घेऊन जास्त थोबाड उघडू नकोस आणि तुला एवढं देवेंद्रजींची लोकप्रियता समजून घ्यायची असेल ना, जरा महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात फिर संरक्षण न घेता, मग तुला कळेल देवेंद्रजींची लोकप्रियता किती आहे। महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणाऱ्या देवेंद्रजींवरती खलनायक म्हणण्याची टीका तुम्ही केली आहे, पण महाराष्ट्राचा खरा खलनायक कोण? महाराष्ट्राच्या विकासासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वसामान्य न्याय देणारे देवेंद्रजी का फेसबुकवरून फक्त भाषण करणारे उद्धव ठाकरे ते खरे खलनायक आहेत? तुमची हयात संजय राऊतजी उद्धव ठाकरेंवरच्या डोक्यावर छत्रचामर धरण्यात गेली आणि तरी तुम्ही इतरांवरती कोण छत्रचामर धरते ह्याची टीका करणार? तुम्ही उगाच उठाठेव करू नका। पावसाळ्यामध्ये बेडूक जसे डरावडराव करतात तसे खोटे नॅरेटिव्ह पसरवू नका। संजय राऊत साहेब त्यांना नायक म्हटले तर त्यांना पक्षातून काढणार नाही का? दैनिक सामनामधूनही बिचाऱ्याला काढून टाकेल। तर मला वाटतं की त्यांच्या शब्दाबद्दल तुम्ही एवढे गंभीर का होता? त्यांना हे म्हणावं लागतं, कारण त्यांना हे सिद्ध करावं लागतं की मी अजूनही शरद पवार साहेबांचा नाही, मी तुमचाच आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्यांना म्हणावं लागतं। त्यांच्याबद्दल सहानुभूती ठेवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।